मला ह्या बावनकुळेलाच एक सांगायचं आहे की ज्या भाजपमध्ये ते आहे आणि ते भाजपचेच लोक ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असतील, तर ह्या कुत्र्याच्या व्यवस्थेमध्ये जगण्यापेक्षा भाजपची चापलुसी करण्यापेक्षा बाहेर निघलं पाहिजे. आणि या भाजपला सांगितलं पाहिजे की ज्या ओबीसीनी या भाजपला मोठं केलं तेच भाजप आता ओबीसीला कुत्रा म्हणत असतील, तर खऱ्या अर्थानं तो हिमतीचा माणूस नाही, तर फक्त आपलं घर भरण्यासाठी, आपण मोठं होण्यासाठी, समाजाचा लिलाव करायला आणि समाजाचा अपमान करायला तुम्ही तिथं बसलेला आहात, हेच त्याच्यातून सिद्ध होते आहे. मी कोणाला उभं ठेवायचं आणि काय करायचं नाही. नाना पटोले सामनेहून लढतो, असं मागून वार करत नाही. त्यामुळे असे निरर्थक आरोप लावण्यापेक्षा मी जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन बावनकुळेंनी करावं, एवढं त्याला मी सांगतो. पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या महायुतीच्या सरकारने जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, आता त्याला सिद्ध झालेलं आहे की राज्याच्या आरोग्यमंत्री यांनी सांगितलं की मी कधीच गरीब होणार नाही, वेळ आला तर महाराष्ट्र विकून टाकेल. म्हणजे याचा अर्थ कालपर्यंत आम्ही जो आरोप करत होतो त्या आरोपामध्ये वस्तुस्थिती निघालेली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्त्या विकायला या लोकांनी काढलेल्या आहेत. आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर यांचा मंत्री या पद्धतीने जेव्हा बोलत असेल आणि महाराष्ट्र विकायला काढला असेल, तर बिलकुल आता खरं तर भाजपवाल्यांनी आणि या माहितीच्या लोकांनी लोकांना मत मागण्यापेक्षा लोकांनी आता यांना विचारलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र विकायसाठी तुम्हाला आम्ही निवडून देऊ का, आणि यांना आता हाकललं पाहिजे. अशा पद्धतीचं मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र आवाहन करतोय. हो, रामटेक मध्ये सुनील केदार हे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहेत. राजेंद्र मुळक ब्रेडचे उमेदवार काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या प्रचारात दाखल होत आहे. यावरनं शिवसेनेने तक्रार केलेली आहे. नेमकं काय सुरू आहे काँग्रेस? अजून तक्रार आली नाही माझ्याकडे आणि मी माहिती घेतोय. नाही, पण पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून चाललं काय रामटेक मध्ये काँग्रेसचं काय चाललंय? अरे मला तक्रार आलीच नाही. तुमच्याकडे आली असेल तर मला दाखवा कॉपी. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघता? अरे मला तक्रारच आली नाही. तक्रारचा विषय सोडा, पण तुम्ही म्हणालात ना तक्रार आली म्हणून. प्रदेशाध्यक्ष म्हणून या घटनाक्रमाकडे मी आता माहिती घेतलेली आहे. माहिती इथं येऊ द्या. 23 तारखेपर्यंत माहिती येणार आहे का तुमच्याकडे रामटेकची? निवडणूक होतपर्यंत माहिती येईल का? कल अमित शाह ने कहा है नाना भाऊ कर्नाटकामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या बटंगे आणि कटिंगेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता. बटंगेवाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली, आणि महाराष्ट्र कधी ही गोष्ट एक्सेप्ट करू शकत नव्हतं. पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला. आणि मी मागच्या काळात सांगितलं की जेवढा अमित शहा, मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे. आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. ज्या ज्या ठिकाणी योगी गेले, ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले, ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले, त्या त्या ठिकाणी महाविकास आघाड़ी के कैंडिडेट जिनको नहीं थी। कल अमित शाह ने कहा है कि राहुल गांधी की चौथी पीढ़ी भी आ जाए तो भी किसी का आरक्षण छीन के मुसलमानों को आरक्षण नहीं दे सकते। अरे हमने कब बोला? क्यों उनको मुसलमान मुसलमान याद आता है? अमित शाह को बिरयानी याद आती है मुसलमानों की? हमने कभी नहीं बोला। हमने कहा कि जो भी जातियां गरीब हो, हम धर्म को आरक्षण नहीं देते, हिंदू को आरक्षण नहीं मिलता। अब देश के गृह मंत्री है और इनको मुसलमान ही क्यों दिखता है ये मेरे को आज तक पता नहीं चलता, और चुनाव आया कि मुसलमान दिखता है। तो ये जो मुसलमान और हिंदू का झगड़ा लड़ाने की कोशिश, अमित शाह जी आप देश के गृह मंत्री है, आपको इस तरह की बातें शोभा नहीं देती। आखिरी एक संवैधानिक पद पे आप बैठे हो और ये देश में हिंदू और मुसलमान करते रहोगे तो ये देश की जनता कदापि आपको मान्य नहीं करेंगी। तो इसलिए राहुल गांधी जी के दादा और दादी की याद दिला के, परदादा की और दादी की याद दिला के, उन लोगों ने देश के लिए जो किया है उस थोड़े रास्ते पे तुम चलिए तो देश मजबूत होगा। मुट्ठी भर लोगों के लिए इंदिरा जी ने और नेहरू जी ने काम नहीं किया,
राजीव गांधी ने काम नहीं किया। आप तो मुट्ठी भर लोगों के लिए काम कर रहे हो, देश को बेच रहे हो, चाइना को आप देश गिरवी रख रहे हो। आप गृह मंत्री हो, आपके पास रिपोर्ट होगा कि चाइना ने हमारी हिंदुस्तान की भूमि पे इंक्रोचमेंट कर लिया है, और ये बताकर भी वो सुनते नहीं। तो क्या चाइना के आप यहाँ पर वफादार लोग करके बैठे हो सत्ता में? तो इसलिए ये सब सवालों का जवाब आपको देना पड़ेगा। और इसलिए हिंदू मुसलमान करना छोड़ो, ये महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। ये महाराष्ट्र में कदापि ये बातें नहीं चलती। बीजेपी ने एक वीडियो वायरल किया डीसीएम सीएम का हेलीकॉप्टर चेक करते हुए। क्या पब्लिक सिटी स्टैंड लग रहा है सर? उद्धव ठाकरे ने भी किया था साथ में, तीनों का बदल तुमचा ही झालाय ना? मेरा भी कल चेक किया, 2 जगह किया। मेरे पास बैग ही नहीं है तो कहां से दिखेंगे। मूल सब्जेक्ट ऐसा है, ठीक है, चुनाव एक को जो करना है, पर हमारी मांग है कि अमित शाह और मोदी और योगी का भी हेलीकॉप्टर चेक हो, क्योंकि जो बैग उनके इसमें लाई जाती है उसको क्यों नहीं दिखा रहे, यही हमारी मांग। कर्नाटक में ऑपरेशन लूट ते धार्मिक संस्था काय करतात त्यांचं त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. दिलीप वळसे पाटलावर टीका करताना शरद पवार म्हणणे की गद्दारांना या ठिकाणी पाळा